पुंडली कबर पावली ज्ञानेश्वर महाराज त्यालाच म्हणजे नको माहिती जीवन संपतात आणि त्यात शिल्लक राहतात. सोब्याकडे हे वस्त्र धुवायला गेलं तर वस्त्र फाटून जातं पण त्यात तसेच राहत. किती उदाहरण 5000 वर्षापेक्षा अधिक काळ झाला कैकेयीला जाऊन, पण आज सुद्धा कैकेयीवर जो डाग आहे ना डाग पुसला जात नाही. जीवन संपून जातात डाग जात. राजा दशरथ कैकेयीला विनंती करून सांगत होता, हे बघ तुझी इच्छा आहे ना रामाला बनवा, मी तुझं वर पूर्ण करणार नाही, मी भारताला यायचं देतो ना. तिच्या दोष मागण्या होत्या, भारताला राज्याने दुसरा रामाला बनवा, मी भारताला राज्य देतो, रामाला काही वाटणार नाही. त्याचं प्रेम आहे असतं. तू एक रामाला बनवा हा तुझा आग्रह आहे ना, हर प्रकारावर राजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. राजा प्रेमानं ज्याच्या पद्धतीनं शक्य होतं विलाप करून सुद्धा तिनं नाही ऐकलं. शिक्षून सांगितलं तुला समजत नाही, तुझा कलंक आणि माझा पश्चाताप आपल्या मृत्यूनंतर सुद्धा संपणार नाही. तिला कळलं नाही. इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा हा डाग पुसला गेला नाही. समजण्याच्या गोष्टी आहेत आणि आमच्या क्षमतेमध्ये आमच्या कक्षेत ते नाही ना, त्याला संधी करायची. नको कुठलं इनत्व जीवनामध्ये आमच्याकडे राहील, पुढे पण राहील, कधी पण राहील, साधनेत घेऊन राहील. होऊ देऊ नको. आमच्या क्षमता नाहीच आहे. आता तुला अनुसरलो तुला अनुसरलो आता तुझ्या सोबत चाल. आणि तुम्हाला सांगू का, याच्यात सामान्यानं चिंता करायची नसते. गडबड झाली तर अपमान मोठ्याच आहे. गडबड झाली तर अपमान मोठ्याच आहे. सामान्यानं काय चिंता करायची, ठणकून मोठ्याला सांगावं तुझा शरणांगत शरण जाऊ आणि अरे बाबा आमचे तुझा मतदार म्हणलाय. तुझेच मतदार होतो, पण आता जर आम्हाला दुसऱ्या कुणाच्या मागे जावं लागत असेल तर याच्यात आम्ही लाजायचे का तू लाजायचे. तुझ्या शरणागतांना जर अन्य कुणाला शरण जावं लागलं तर हा शरण जाणाऱ्याच्यासाठी अपमानजनक नाही, ते तुझ्यासाठी अपमानजनक आहे. तुला शरण आलेल्या माणसाला तू सांभाळून घेऊ शकतो. आम्ही तुझी भक्ती करतो आणि तुला अनुसरतो, तुझ्या अपेक्षेप्रमाणे प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. तर आता किमान आमच्यासाठी अपमानजनक असेल, तुलाही कमी मना वाटेल असं कुठलं उणे पण आमच्या जीवनात राहू देऊ नको. हरी इतकं असं प्रार्थनापूर्वक विनंतीपूर्वक काय तुमच्यासारख्यांना मागायची गरज आहे. काय तुम्हाला भय वाटावं आणि वाटलं ना कशा
विनंती करता, अर्ज करताय, प्रार्थना करताय, मागणी करताय, तुमच्याकडे भरोसा नाही का?